हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपांजली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता तुम्ही बोलाल मी जाते कुठे, तर आम्ही आता इथे होती टिटवाळा स्टेशनला. टिटवाळा स्टेशनला होती मी. आता आम्ही चाललेलो उल्हासनगरला थोडीशी शॉपिंग करायला साड्यांची. तर चला माझ्यासोबत तुम्ही ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आम्ही फायनली साड्यांच्या दुकानामध्ये पोचलो आणि इथे आम्ही साड्या बघत होतो. खूप अशा व्हरायटी बघितल्या साड्यांच्या, पण काही आम्हाला साड्याच पसंत पडत नव्हत्या. फायनली एक मम्मीला पसंत पडली. आणि कसं आहे, मी पहिल्यांदाच घेत होती मम्मीला साडी, तर म्हटलं हिरवी साडी घे म्हणून. आणि बॅकग्राऊंडला मांजराचा आवाज येत असेल सो प्लीज समजून घ्या, आणि पप्पांचाही येत असेल बोलताना. तर घरी आली. इथून घरी आल्याच्या नंतर परी मॅडम काय माझ्या अंगावरून खाली उतरत नव्हती. तीसुद्धा झोपली होती. तिचीसुद्धा दुपारची झोप झाली होती. मग काय झोप म्हटलं, तूही झोप अमॅन्ड्रासोबत. मग सकाळी मस्त अशी सकाळ झाली होती आणि आभाळ आला होता बाहेर खूप. आणि अख्खं घरसुद्धा मी स्वच्छ केलं होतं. आणि हा माझ्या मम्मीचा जिथे राहतो ना आम्ही 1 BHK हा फ्लॅट आहे. हा रूम आहे. तर हा कसा वाटतो हाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि इथे हा हिरो भाकरीवाला गोल्या आणि कालू फ्रीजवर होते. यांना घरात ते एवढे बेड वगैरे आहेत, खुर्च्या आहेत, टेबल आहेत, तरी पण ह्यांना वरच पाहिजे असतं, कपाटावर, मशीनवर असं. इथे बसली होती मी दुपारी भाकरवडी खात. खूप बोर झाली होती आणि दात माझे काही एवढे स्ट्रॉंग नाही आहेत, मला खाताही येत नाही जास्त. आणि काल्याची काय इथं मस्तीच चालू होती. माझ्या मनीचा बेल्ट होता, त्याच्यासोबत तो खेळत होता. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया माझ्या कालूला पण, म्हणून थोडासा त्याची मी व्हिडिओ घेतला. खूप 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 मस्ती करत होता हा. ते पण नंतर मी आवरायला घेतलं, दुपार झाली होती. मग पप्पा आणि मम्मी आम्ही तिघं चाललो होतो मॉलमध्ये. मम्मीला घरातलं थोडंसं सामान भरायचं होतं त्यामुळे. आणि इथे खूप असा क्राऊड होता रस्त्याला. व्हिडिओ घ्यायला कसं तरीच वाटतं, पण काय करणार ना, घ्यावा लागतो. सो घेतला. आणि इथे रस्ता पण होता, 4 रस्ता, लक्षच नव्हतं माझं. आणि नंतर मग बघितलं, ठीक आहे. तर फायनली आम्ही मॉलमध्ये पोचलो. खूप असं काही व्हरायटी होते, खूप घेऊ वाटत होता आणि घेतलं पण. आणि एवढे सामानाचं कसं काही 3,500 बिल झालं ना, काही कळलंच नाही. खूप महागाई झालेली आहे. तुमच्याकडे आहे की नाही एवढं महाग, नक्कीच कमेंट करून सांगा. इथे मम्मी पप्पा डिस्कस करत होते, डाळीचे भाव वगैरे विचारत होते, हे किती ते किती, खोबरं वगैरे घेत होते. मग मी काय व्हिडिओ करत होती, त्यामुळे मी जास्त काही तिथे थांबली नाही. तर बघा, पूर्ण व्हिडिओ बघा अगदी शेवटपर्यंत. आणि इथे डाळीचे भाव पण आता थोडे कमी झाले आहेत. मग फायनली आलो आम्ही बिलिंग करायला. इथे बिलिंग चालू होती आणि मागे पण खूप गर्दी होती. आणि इथे मीठ वगैरे घ्यायचं होतं, तर 2 पॅकेट मी मिठाचे सुद्धा घेतले. आणि बरं झालं आम्ही दुपारी लवकर आलेलो, त्यामुळे आम्हाला गर्दी भेटली नाही. मग गर्दीमध्ये व्हिडिओ पण करणं शक्यच झालं नसतं. आणि इथे बिस्किटचं सेक्शन होतं, पुढे फ्लोअर क्लीनर, फिनाईल वगैरे होतं. आणि बरं झालं की लोक होम डिलेवरी करणार होते म्हणून. आता मला खूप टेन्शन झालेलं कसं इतकं घेऊन जायचं ते. तर त्यांनीच घरी होम डिलेवरी केली. आणि इथे तेलाचे पण सेक्शन होते. मी पुढे जाऊन पुढचं सामान घेत होते, जे पप्पा सांगतील ते, लोणचं, चटणी वगैरे. तर फायनली आमचं या सेक्शनमधून सामान भरून झालं. आणि मग मी गेली होती पुढे. तर इथे भरपूरच अशी गर्दी होती या सेक्शनला डाळीच्या. तर बघा इथे सामान काय घेतलेलं आहे. तुरीची डाळ, मूग डाळ, उडदाची डाळ, शेंगदाणे वगैरे घेतलेले होते. तर इथे सुद्धा या सेक्शनला आलो तेलाच्या. तर मम्मी पप्पांचं काय, किती हे किती ते किती, त्यांचा तोच विचार खूप वेळ चालला होता, विचारणं घेणं. मी आले होते पुढे. मग
इथे आली तर इथे बिस्किट वगैरे होते, मी ते बघत होती. मला तर काही नको होते कारण मला 2 दिवसांनी परत माझ्या घरी जायचं होतं. ऑलरेडी माझ्याकडे सामान भरपूर झालं होतं, येतानासुद्धा आणि आता जातानासुद्धा बरंच आहे. त्यापेक्षा बेटर हे मला एवढा आनंद वाटतो की माझी आता जाण्याची रिझर्वेशन आहे, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं मला. इथे लिंबाच्या लोणच्यासाठी भरपूर वेळ गेला ते शोधण्यात. तर फायनली आमची बिलिंग इथे चालू झाली होती. ते बिलिंगलासुद्धा भरपूर वेळ लागला कारण सामानच तितकं होतं 3,500चं. आणि मग खूप तहान लागली होती. मम्मीला म्हटलं पाणी घेऊ नकोस, थम्सअप घे कुठला तरी थंडा. तर स्प्राईट घेतला. मला थम्सअप खूप आवडतं. तुम्हाला कोणतं आवडतं ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि स्प्राईट होतं सो स्प्राईटच घेतलं. थम्सअप खूप मोठ्या मोठ्या बाटल्या होत्या. आणि अशा प्रकारे इथे बिलिंगसुद्धा फायनली आमची झाली. आणि पप्पांना खायचे होते खजूर, सो ते त्यांनी त्या मुलाकडे दिले होते बिलिंगसाठी. किती आलं आहे म्हणजे किती अमाऊंट आहे ती क्रॉस चेक कर म्हणून. तर फायनली आम्ही घरी आलो. इथे ह्याचा डब्बाच आणला होता कॅडबरीचा. आणि हे चॉकलेटचे पॅकेटसुद्धा आणले होते आणि बिस्किटचेसुद्धा पॅकेट आणले होते. फायनली सामान घरी आलं होतं. एवढंच सामान 3,500चं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय.